एक अशी बातमी जी खऱ्या अर्थानं कोकण आणि महाराष्ट्राचा चेहरा बदलू शकते। वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गाला अखेर हिरवा कंदील मिळालाय। अनेक दशकापासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणात उत्साहाचं वातावरण आहे। राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत करत हा महाराष्ट्रासाठी घेतलेला गेम चेंजर निर्णय असल्याचं म्हटलंय। वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्ग हा केवळ एक रेल्वे मार्ग नसून तो कोकणच्या विकासाची दारं उघडणारा आहे। या निर्णयामुळे कोकणचा आणि महाराष्ट्राचा वेगवान विकास साधता येणार आहे। राणे यांनी सांगितलं की या रेल्वेमुळे कोकणच्या अर्थव्यवस्थेला मोठं बळ मिळेल। दळणवळण स्वस्त आणि सोपे होणार असल्याने आंबा, काजू आणि मत्स्य व्यवसाय थेट मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचेल, ज्यामुळे या प्रकल्पामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत। मंत्री राणे म्हणाले, आता गावातच राहून रोजगार निर्माण करण्याची संधी मिळेल। या प्रकल्पामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत। मंत्री नितेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण कुठल्याही आव्हानाला सामोरं जाऊन या विकासामध्ये पुढे जाईल। स्थानिक उत्पादकांना मोठा फायदा होणार आहे। हा रेल्वे मार्ग कोकणला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणार असून यामुळे अनेक दशकांची मागणी पूर्ण झाली आहे। या प्रकल्पाचे काम किती वेगाने सुरू होतं याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय।